आता बातमी छगन भुजबळांसंदर्भातली। छगन भुजबळ राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण भुजबळांनी पुन्हा एकदा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी भुजबळ नाशिकमधून लढण्यास इच्छुक होते, पण नाशिक लोकसभेचे तिकीट शिंदेंच्या शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना मिळालं। मग राज्यसभेच्या जागेसाठी देखील भुजबळ आग्रही होते, पण ही जागा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात आली। त्यामुळे काही वेळा काही गोष्टींसाठी थांबावं लागतं असं भुजबळ म्हणाले। दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं, म्हणून मी कामाला लागलो। आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली, म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी। आता ह्या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात। पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, थांबावं लागतं काही वेळेला। हे दादांत खोटं आहे। तुम्ही काय होतं सध्या एक मिनिट, स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी ह्याच्यामध्ये नाराज नाही, प्रफुल्लबाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील, हे आमचा फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत। आता ते कोणी अपमान केला तर भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची। त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्यांनी अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं। स्वतःच अमित शहा साहेबांनी एक ओबीसीचा चेहरा म्हणून नाशिकमधून त्यांना तिकीट द्यावं असं त्यांनी सांगितलं होतं, परंतु ती जागा जी होती ती शिंदे गटाची स्टँडिंग जागा होती। तिथं गोडसे हे खासदार होते, त्यांनी तो जागा द्यायला नकार दिल्यामुळं शेवटी भुजबळ साहेबांना ही जागा मिळू शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।